नमस्कार, स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर। तर आज पत्र टाकणं झाले आणि जाळी पण अर्ध्याच्या वर होतच आली। ही बाप्पा आहेत माझे दीर आणि ही जाळी इतकी झाली बघा लावायची। वरून जागा सोडली, खालून जागा सोडली थोडीशी आणि अशी मधातच लावून घेतली जाळी। आता ह्याला बाहेरून ताडपत्री लावायची, वर अजून एक एक बांबू येईल आणि अशी ताडपत्री लावून घ्यायची वरून। म्हणजे या बांबूच्या ह्याच्यामुळं म्हणजे ताडपत्री व्यवस्थित राहील। आणि हे घास आहे, काल रात्री भिजविलाय। पाणी विहिरीचं कमी झालंय, किती दिवस पुरतंय काय माहिती नाही। हे असं झालंय बघा इतकं। आणखी एक मेड आणायची आणि या शेडला 2 दरवाजे केलेत, म्हणजे पाठीमागे एक केलाय, तिकडून जी ही कट केलेला आणता येईल आपल्याला, हादगा शावगा शिवरी सुबाबळ तुती पलीकडून आणायची, तर कुट्टी करायची आणि समोरच्या रस्त्यानं समोरच्या दारानं शेळ्यांना टाका बाहेर यायचं। बघा ही दार केलंय मोठं, म्हणजे आपल्याला घेऊन जायला कुट्टी केलेलं ही त्रास होणार नाही। आणि हे मागचं दार केले, समोरासमोरच केलेत। हे उंबराचं झाड आणि हे असं पाठीमागून इथं शेळ्यांची औषधं आणि दुसरं थोडं सामान राहणार। इथं पेंड काय आपल्याला इथं ठेवता येणार नाही, कारण रात्री आम्ही इथं कुणीच नसते, शेळ्यामध्ये कोंडून कुलप लावून आम्ही निघून जातो। इथून 4-5 किलोमीटर अंतरावर आंबेजोगाई आहे, आम्ही तिथं राहतो। दिवस मावळायला 5 वाजत आले असतील, बघितला नाही मी टाइम काही। आणि हे इतकं झालंय बघा शेड तयार 2 दिवसात। ज्यांच्या घराजवळ शेळी पालन सुरू करण्याची इच्छा आहे, म्हणजे ती तिथंच राहत असली जवळ, तर हे असं शेड 10 शेळ्यापर्यंत पुरते। ही 10 शेळ्या आणि पिल्ले, कारण पहिले पिल्ले विकायच्या वेळेला दुसरे पिल्ले लहान असतात, अगर जन्मलेले नसते, त्याच्यामुळं 10 शेळ्या बसतात त्याच्यात व्यवस्थित। आणि 2 दरवाजे केले नाही, पाठीमागाला दरवाजा नाही केला, समोरचाच केला, तर 10 शेळ्या आरामात आणि त्यांची पिल्ले पण बसतात। शेळ्या काही दिवसभर घरी नसतात, बाहेर फिरस्ती करणारच्या, त्याच्यामुळं दिसतं पण करत असेल तर दिवसभर बाहेर ठेवायच्या, म्हणजे रात्रभर ती शेड वाळते। 2 वेगवेगळ्या जागा असल्या पाहिजेत शेळी पालनात, बंदिस्त असलं तरी दिवसभर ठेवायची वेगळी आणि रात्रभर ठेवायची वेगळी, त्याच्यामुळं जागा कोरडी राहते आणि स्वच्छ केल्यानंतर हवा लागून किंवा ऊन पडून बाहेरची जागा वाळती। असे 2 वेगवेगळ्या जागा पाहिजेत बंदिस्त शेळी पालनात सुद्धा, दिवसभराची वेगळी पाहिजे आणि रात्रभराची वेगळी, मग जमते बघा। तर होतच आलंय आपलं काम, थोडंसं राहिले ते उद्या कंप्लीट होईल। शेळ्या आहेत आपल्या, हे झाड आहे लिंबाचं, त्याच्या सावलीला असतात दिवसभर, सावली आणि ऊन दोन्ही पण आहे तिथं। ज्यांना सावलीला बसायचं ते सावलीला बसतात आणि जे उन्हात बसायचे त्यांना उन्हात बसतात। तर कसं वाटलं तुम्हाला आमचं नियोजन, कमेंट करून सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।